हॅलो फ्रेंड्स, तर स्टडी विथ प्रथमेशमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन आपण बघणार आहोत. ह्याच्या अगोदर आपण इन्स्ट्रक्शन बघितलेत, अरिथमेटिक इन्स्ट्रक्शन, त्याच्यामध्ये AAA, AAS, ADS सर्व आपण कॉन्सेप्ट क्लिअर केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन. ही मित्रांनो खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे, का या व्हिडिओमध्ये आपण सर्व कॉन्टेंट बघणार आहोत आणि एक्झामला नेमकं काय येईल ते मी तुम्हाला सांगेन. पण जर तुम्हाला हे समजलं नाही ना, तर तुम्हाला पुढे समजणार नाही की डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन कसं असतो आणि कसे ते वर्क करतात. सो मित्रांनो, मी तुमच्यासाठी प्रत्येक डेली व्हिडिओ घेऊन येतो. तुम्हाला फक्त काय करायचं आहे की कमेंट करायचं आहे खाली की तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली, आणि तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा प्लीज मित्रांनो. तुम्ही जर जितका मला मोटिव्ह कराल, मी तितकेच तुम्हाला चांगले व्हिडिओ बनवत जाईन, कॉन्टेंट प्रोव्हाइड करेन. आणि प्लीज या व्हिडिओ लाईक करा. तुम्ही लाईक करत नाही आहात, तुम्ही लाईक करायला विसरणार. ओके, तर बघूया आपण डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन. ओके, तर बघा फ्रेंड्स, डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शनमध्ये बघा, डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन. तर आपली पहिली इन्स्ट्रक्शन आहे मूव्ह इन्स्ट्रक्शन. तर मूव्ह इन्स्ट्रक्शन म्हणजेच काय, कॉपीज डेटा फ्रॉम, कॉपी करतात डेटा कुठून, सोर्स टू डेस्टिनेशन. म्हणजे सोर्स मधला डेटा डेस्टिनेशन मध्ये कॉपी करतात, तेव्हा मूव्ह इन्स्ट्रक्शन यूज केली जाते. सिंटॅक्स बघा त्याचा, मूव्ह या सोर्स पासून डेस्टिनेशन मध्ये कॉपी करायचं आहे. पहिला मूव्हच्या नंतर आपण घेणार डेस्टिनेशन, नंतर घेणार कॉमा सोर्स. ओके, एक्झाम्पल बघा, मूव्ह करायचं आहे BL मध्ये 2000H, स्क्वेअर ब्रॅकेट आहे म्हणजे ही लोकेशन आहे फ्रेंड्स. ह्या लोकेशनला जो काही डेटा असेल तो BL मध्ये ट्रान्सफर करायचा आहे. ओके, तुम्हाला मी समजवतो कसा. समजा आता हा एक स्टॅक आहे, राईट. या स्टॅकमध्ये समजा ही लोकेशन आहे 2000, समजा ह्याच्यामध्ये असेल 30, तर 30 व्हॅल्यू आहे ना, तर ती जाणार तुमच्या BL मध्ये. फ्लॅग्स अफेक्टेड, कोणतेच फ्लॅग अफेक्ट करत नाही. ओके, आता दुसरा आहे आपला LAF. काय फ्रेंड्स, LAF म्हणजेच काय, लोड AH म्हणजेच की काय, A हायर. AX चे दोन पार्ट, एक A हायर एक A लोअर. सो लोड करायचं आहे AH फ्रॉम फ्लॅग्स मधून, म्हणजे फ्लॅग मधून AH मध्ये काय करायचं आहे, लोड करायचं आहे. ओके, म्हणजेच की काय बघा, ह्यांच्या दोघांमध्ये फक्त डिफरन्स बघा काय बघा. LAH इन्स्ट्रक्शन कॉपीज लोअर ऑर्डर बाईट ऑफ फ्लॅग रेजिस्टर इनटू AH. म्हणजेच की काय, जे फ्लॅग मध्ये जे लोअर ऑर्डरचे बाईट्स आहेत ना, ते काय करतात, कॉपी करतात. कशामध्ये, AH मध्ये. वर्क्स सिमिलर टू द पुश ऑपरेशन बट ओनली फॉर फ्लॅग बाईट्स. म्हणजे हे एक पुश ऑपरेशन म्हणून वर्क करतात. स्टॅकमध्ये तुम्ही पुश आणि पॉप बघितलेला आहात, कोणतेच फ्लॅग अफेक्ट करत नाही. म्हणजेच ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की फ्लॅग मधला जो लोअर ऑर्डरचा बाईट आहे ना, तो कॉपी केला जातो AH मध्ये, बरोबर आहे. आणि SAHF म्हणजेच काय, स्टोअर AH इंटू फ्लॅग मध्ये. AH मधून फ्लॅग मध्ये काय करतात, स्टोअर करतात. म्हणजेच की काय, SAFH इन्स्ट्रक्शन कॉपीज द कंटेंट ऑफ AH. म्हणजेच काय, AH चा कंटेंट आहे तो कॉपी करतात. आणि कशामध्ये कॉपी करतात, तर तो कॉपी करणार आहेत फ्रेंड्स या फ्लॅग रेजिस्टर मध्ये, लोअर बाईट ऑफ द फ्लॅग रेजिस्टर. आणि सर्व इथं रेजिस्टर अफेक्ट करतात. बघा इथं काय करतात, जो अफेक्टेड का नाही करत, कारण आपण फ्लॅग मधूनच कॉपी करतो AH मध्ये, पण इथे AH मधलाच कॉन्टेंट कॉपी होणार आहे फ्लॅग मध्ये, म्हणून सर्व फ्लॅग काय करतात, अफेक्टेड करतात. ओके, दोघांमधला फरक समजला. हा काय करतो फ्रेंड्स, हा काय करतो, तर हा कॉपी करतो काय, फ्लॅग मधून AH मध्ये, आणि हा काय कॉपी करतो, तर हा फ्लॅग AH मधून कॉपी करतो फ्लॅग मध्ये. काय, त्याचे कॉपी ऑफ इन्स्ट्रक्शन कॉन्टेंट. ओके, तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. हा, तर आता आपण तिसरा पॉईंटचा बघूया. तिसरा काय आहे फ्रेंड्स, तर तिसरा आहे LEA. म्हणजेच की काय, लोड इफेक्टिव्ह ॲड्रेस. आता लोड इफेक्टिव्ह ॲड्रेस काय करतो, लोड द ऑफसेट ॲड्रेस ऑफ
मेमरी ऑपरंड इन टू रेजिस्टर. हा लोड काय करतो, ऑफसेट ॲड्रेस म्हणजेच की काय, जो फर्स्ट ॲड्रेस असेल, जो फर्स्ट लोकेशन असेल, मेमरी लोकेशनमधला जो काय कंटेंट असेल तो काय करतो, रेजिस्टरमध्ये काय करतो स्टोअर करतो किंवा लोड करतो. बघा फॉर्मॅट काय याचा, LEA म्हणजे तुम्ही जो लिहिलाय तो रजिस्टरमध्ये होणारा जो काही सोर्स असेल तो. समजा मी घेतला LEA सोर्स var1 म्हणजे कॅरेक्टर मधला वेळ काय होणार, त्यामध्ये स्टोअर होणार आहे आणि कोणताच फ्लॅग अफेक्ट करत नाही. हा समजलेला असेल. आता पुढचा बघा, पुढे खूप इम्पॉर्टंट आहे. बघा पुढे यामध्ये फ्रेंड्स काय बघा, की इथे काय सांगितलंय, पाचवा आहे LDS म्हणजेच की काय, लोड डेटा सेगमेंट. बरोबर आहे, लोड डेटा सेगमेंट. इथं ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या, लोड डेटा सेगमेंट. LDS रजिस्टर्ड मेमरी ॲड्रेस ऑफ द फर्स्ट वर्ड म्हणजेच की काय, मेमरी ॲड्रेस बघा, हे ॲड्रेस आहे सर्व. ओके, आणि हा स्टॅक मधला रेंजतला कॉन्टेंट आहे. बरोबर आहे. तो काय करायचं बघा, द LDS इन्स्ट्रक्शन कॉपीज वर्ड फ्रॉम टू मेमरी लोकेशन इन टू रेजिस्टर्ड स्पेसिफाय द इन्स्ट्रक्शन. जी इन्स्ट्रक्शन स्पेसिफाय करते ना, त्यातले 2 मेमरी लोकेशन रेजिस्टरमध्ये काय केले जातात, कॉपी केले जातात थ्रू द वर्ड. आता बघा इथे काय सांगितलं, एक्झाम्पल बघा. आता बघा LDS लोड डेटा सेगमेंट, याच्या खालती काय लिहा, याच्या डेटा सेगमेंट, याच्या खाली डेटा सेगमेंट लिहा. ओके, SI मध्ये म्हणजेच की काय, सेगमेंट रजिस्टर मध्ये तुम्हाला काय कॉन्टेंटचं काय कॉपी करायचं, 02000H. आता बघा काय लोड करायचं आहे, SI मध्ये लोड करायचं आहे काय, कंटेन ऑफ कुणाचे, इथे स्क्वेअर ब्रॅकेट घ्या फ्रेंड्स, माझ्याकडनं कर्ली ब्रॅकेट झालं, तिथे तुम्हाला इथं स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचा आहे. इथे आय थिंक सो एक 0 पण एक्स्ट्रा झालं, तर 0 पण प्रिंटिंग मिस्टेक आहे, फक्त 0 एक कमी करून द्या. ओके, तर बघा कंटेन ऑफ 2000, ओके, आणि कंटेन ऑफ 2001. हा बघा 2001 आणि 2001. आता याच्यामधला पहिला 00 आणि दुसरा आहे 01, राईट. बघा इथलं बघा, हा 001 आणि हा 001, इथे 00 आहे, 01 आहे. बघा इथे जो पहिला आहे तो जाईल इथे आणि जो दुसरा आहे तो इथे, तो SI मध्ये स्टोअर होईल. आणि जो दुसरा असतो ना फ्रेंड्स, त्याच्या पुढे 2002 बघा, 2002 2003, त्याच्यामधला हा लोअर पार्ट जाईल या साईडला आणि या साईडचा 30 असेल तो जाईल MSB ला. हा एक DS मध्ये स्टोअर येईल, SI मध्ये स्टोअर येईल. आय होप तुम्हाला हा समजलेला असेल. हे डायग्राम काढा आणि इथं फक्त इथे लिहायला विसरू नका DS म्हणजे की काय, डेटा सेगमेंट. हा डेटा सेगमेंटचा स्टॅक आहे. ओके, आता पुढे बघून घेऊया आपण. पुढे काय फ्रेंड्स, तर पुढे आहे बघा LES म्हणजेच लोड एक्स्ट्रा सेगमेंट. लोड रेजिस्टर पण करा आणि एक्स्ट्रा सेगमेंट म्हणून बघा, इथे खालती मी एक्स्ट्रा सेगमेंट दिलेला आहे. तर बघा तुम्हाला काय करायचंय फ्रेंड्स, LES रजिस्टर्ड मेमरी ॲड्रेस कॉपीज काय करतो, कॉपीज वर्ड करतो, वर्ड कॉपी करतो फ्रॉम वर्ड म्हणजेच काय, 32 बाईट म्हणजेच 4 कोणते पण लेटर, 4 वर्ड्स. 32 म्हणजे 4 बघा, याचे 1 2 3 4 असं समजला. वर्ड फ्रॉम टू मेमरी लोकेशन टू रेजिस्टर अँड इट्स ऑफसेट. ओके, पुढे बघा तुम्हाला एक्झाम्पल थ्रू समजेल. LES घेतला, DI मध्ये तो कॉपी होणार आहे डेटा इन्स्ट्रक्शन मध्ये, त्याच्यामध्ये ही लोकेशनची व्हॅल्यू पास केली जाणार आहे. बघा इथे लोकेशन काय, 2000, बरोबर आहे. मग इथे कॉपी काय काय होणार आहे, इथं कॉपी होणार आहे 2001 आणि 200, सॉरी इथे काय पाहिजे, 200 पाहिजे, 2001 इथे पाहिजे होता. ओके, म्हणून आपण इथं 00, इथं 00 आणि 02. ओके, 00 आणि 02. आणि कंटेन ऑफ, इथे माझे मेमरी लोकेशन चुकलेले आहेत, तर तो ते नीट करून घ्या जरा. आणि कंटेन ऑफ 2002, 2002, 2003, 2003 म्हणजे 00 आणि 40, 00 आणि 40 काय झाला, इथे ऍड झाला. म्हणजेच की काय फ्रेंड्स, तर यामध्ये तुम्हाला ह्यांना पण एक करायचं आहे आणि ह्यांना एक करायचं आहे. ओके, तर इथे बघा काय काय करायचं, इकडे 2000 आहे आणि 2001 आहे, तर इथे काय असला पाहिजे, फक्त हा बघा, हा 2000 इथे फक्त कट करा, हा 2 कट करा इथे ॲज इट इज, आणि इथं 1 असू द्या. ओके, 2000 आणि 2001, आणि याच्यामध्ये हे राईट आहेत. बरोबर आहे, समजलं इतकं तुम्हाला कंटेंट. आता बघा
पुढचा बघा काय करायचं, लोड इफेक्टिव्ह ऍड्रेस समजला. एक्सचेंज बघा, हा काय याने काय बोललाय, XCHG म्हणजेच काय करायचं आहे, एक्सचेंज करायचं आहे. एक्सचेंज डेस्टिनेशन्स अँड द सोर्स, म्हणजे सोर्स आणि डेस्टिनेशन काय करायचं, एक्सचेंज करायचं. आता मी तुम्हाला सांगतो बघा, रेजिस्टर टू रेजिस्टर एक्सचेंज होऊ शकतो, पॉसिबल आहे. रेजिस्टर टू मेमरी पण होऊ शकते, पण मेमरी टू मेमरी एक्सचेंज होणार नाही. ओके, मेमरी टू मेमरी एक्सचेंज होणार नाही. म्हणजे बघा, AX ची आहे 7749H, BX आपण घेतलाय 992 त्याच्यामध्ये मी एक्सचेंज ऑपरेशन परफॉर्म करतोय. मग AX मध्ये काय जाणार आहे 9928 आणि BX मध्ये काय जाणार आहे 7749. ओके, तर हे दोघं काय झाले, एक्सचेंज झाले. बरोबर आहे. इकडे पण सेम आहे फ्रेंड्स, बघा फक्त समजून घ्या. 43 आहे, एक्सचेंज केलं. समजा हा स्टॅक आहे आणि या स्टॅकमध्ये तिने लोकेशन दिलेली आहे 0100 आणि त्याच्या आतमध्ये व्हॅल्यू आहे समजा 77. ओके, तरी 77 AL मध्ये जाणार आहे आणि 0013 ला काय जाणार आहे, त्याची 43 जाणार आहे. म्हणजे ऍटलिस्ट एक्सचेंज होतो. बरोबर आहे. पुढे बघून घ्या, काय XLT म्हणजेच काय जातो, ट्रान्सलेट केला जातो. ट्रान्सलेट करताना काय करायचं फ्रेंड्स, बघा तुम्हाला ट्रान्सलेट सांगण्याच्या अगोदर आय होप तुम्ही व्हिडिओला लाईक केला असेल. इतका कॉन्सेप्ट तुम्हाला मी समजत असेल फ्रेंड्स, तुमच्यासाठी फक्त इतकी व्हिडिओ बनवत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका. तुमचे फ्रेंड्स असतील त्या फ्रेंड्सना देखील व्हिडिओ शेअर करा, कारण त्यांचा पण हे व्हिडिओ बघू काही ना काहीतरी फायदा होईल. स्वतः सेल्फिश होऊ नका, प्रत्येकाला व्हिडिओ सेंड करा, तुमच्या फ्रेंड्सला व्हिडिओ सेंड करा. ओके, तर बघा, रिप्लेस बाईट इन AL विथ बाईट फ्रॉम लूक टेबल इन मेमरी. म्हणजे ठीक आहे बघा, मूव PX मध्ये 1000 मूव करा AL मध्ये 03H. XLT केल्यानंतर काय होतो, जो BX आणि AL चा कंटेंट काय होतो, प्लस होतो. मग ऍटलिस्ट याचा कंटेंट प्लस झाल्यावर काय होणार, 01 प्लस 00 आणि 03 म्हणजे तुम्हाला काय भेटणार आहे 0103. हा दोघं ऍड करा, हा कंटेंट भेटेल. मग इथे बघा 0103 ला काय 63, मग 63 इथे गेला आणि AL मध्ये काय गेला 013 आणि 063. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. हेच डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन आहेत. तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ लाईक केला असेल, कमेंट केला असेल. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये, त्यामध्ये आपण बघूया लॉजिकल इन्स्ट्रक्शन्स.